हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आज आमच्या शेजारी होता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, तर मी रेडी होऊन तिकडे गेले होते. आल्याच्यानंतर इव्हिनिंगचा टाईम झाला होता, तर देवासमोर दिवा वगैरे लावून घेतला आणि आरती केली. आज होता श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार म्हणजे 4था सोमवार. इथे छान पूजा वगैरे झाली आणि मग त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. तर आज मी बनवणार आहे शेवयाची खीर. तर हे तूप मी घरी बनवलेलं आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तूप 1 चमचा मी इथे टाकलेला आहे. तर तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत. तर हे काजू आणि बदाम मी इथे कट करून घेतलेले आहेत, तर ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ते गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय झाले की आपण नंतर त्याच्यामध्ये शेवया ॲड करणार आहोत. ह्या शेवया मला मम्मीने दिल्या होत्या, तर मला याची खीर बनवून बघायची होती, तर त्यासाठी मी ते ह्या शेवया वापरते. तुम्ही त्याच्याऐवजी दुसऱ्या शेवया वापरले तरीही चालतील. तर त्यानंतर त्या अशा गोल्डन फ्राय होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत, गोल्डन कलर येईपर्यंत. 1 ते 2 मिनटं परतून झाल्याच्या नंतर आपण एका साईडला दूध तापायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण ते दूध त्याच्यावरून टाकायचं आहे. इथे मी छान दूध गरम करून घेतलेलं होतं, तर याच्यामध्ये मी ते टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितपत बनवायची, तुम्हाला घट्ट आवडत असेल तर थोडं दूध टाकलं तरी चालेल, किंवा मग तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही दूध वापरू शकता. तर मी इथे 1 पूर्ण ग्लास दूध इथे टाकलेलं आहे. तर ते छान मिक्स करून घ्यायचं. तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये साखर टाकू शकता. माझा साखरचा व्हिडिओ स्किप झालेला आहे, म्हणजेच माझ्याकडून तो व्हिडिओ बनलाच नाही आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता. त्यानंतर इथे विलायची पावडर आणि साखर मी बारीक करून घेतलेली आहे 1 चमचा, तर ती तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. विलायची पावडर ही ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. त्यानंतर आमचे कार्टून इथे दोन्ही रेडीच होते जेवण करण्यासाठी. तर मग त्यांना ताट केलं दोघांनाही. तर मी ते कारल्याची सुक्की भाजी, चपाती आणि खीर बनवली होती, तर दोघांनाही ते ताट बनवून दिलं. त्यानंतर शिवांश जसं ॲक्टिंग करेन तसंच रियांशलाही करायची असते कंटिन्यू, तर तो त्याची ॲक्टिंग करत होता. त्यानंतर शिवांश इथे वदानी कवळे घेता म्हणत होता. तर रियांशचं असं चालू होतं की त्याचं पूर्ण लक्ष खीरकडेच होतं, कारण त्याला खीर खूप आवडते. तर त्याने आज काही हात वगैरे जोडले नाही, तर दादाबरोबर रोज हात जोडून बसत असतो. तर आज त्याने इथे खीरचा एन्जॉय करत होता. त्यानंतर दोघांनी मस्त जेवायला घेतलं आणि दादाचं काय चाललं हे पाहून त्यालाही सेम तसंच करायचं असतं. तर असं कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.